एक बाई भेटली. म्हणलं बाई लेकरू गोंडस आहे. हो हो, पिराला बोकड्या कापल्यावर झालं. मी म्हणलं बाई तुझ्या मालकाला कापला असतं तर 5 झाले असते. आडवा कापायचा असता तू हा मालक. हो, कमरापासून खाली माणसाने खाल्ला असता आणि वरून बायानं खाल्ला असता. तू बोकड्या काऊन कापला? गरीब शेळीचं पोरग हिवराचा पाला खाणार. आणि लय तुझ्यात हिंमत होती तर चिता कापायला पाहिजे होता, वाघ कापायला पाहिजे होता, सिंह कापायला पाहिजे होता. शेपुडीचं पोट्ट कापलं गरीबाचं. आणि असा देव कोणता आहे बोकड्या खाल्ल्यावर तुला नातू द्यालाय? हा, मला दाखव तरी ते देव. जो बोकड्या खातो ते देव. आणि बोकड्याला अक्कल आहे का? जन्माला आलेला बोकड्या 3ऱ्या दिवशी त्याला बहीण कळत नाही. एकायताजा सुते शुभयम एकाम स्त्रीत्वाम पुरुषार्थ भयेताम कामाम वरुतान बस्तायाम त्रिदिनत्रय जायते. इतकी मस्तळलेली अवलाद बोकड्याची. एका शेळीला 1 पाठ आणि बोकड्या झाला तर 2 रात्र संपल्याच्या नंतर 3री रात्र पहाच्या अगोदर त्याच्या अंगात काम उत्पन्न होतो. अशा बोकड्याला कापल्यावर पूर होत असते. तो हे तुमच्या थोतराईचे चौदे पूर्ण करण्यासाठी नाटक येतं. हो, ह्या नालायकाच्या जिभीची चोचले पूर्ण करण्यासाठी नाटक आहे. देवाला बदनाम केले वकील साहेब, बदनाम केले.